मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मंजूर 800 पात्र लाभार्थ्यांसाठी वर्धा ते अयोध्या राम मंदिर या तीर्थस्थळी दर्शनासाठी 18 एप्रिल ते 22 एप्रिल 2025 दरम्यान तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आलं। 18 एप्रिल रोजी वर्धा रेल्वे स्थानकावरून भारत गौरव रेल्वेद्वारे ही यात्रा शुभारंभ करण्यात आला। यावेळी माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते रेल्वेच्या डब्याचा दरवाजा रिबीन कापून उघडण्यात आला, तर हिरवा झेंडा दाखवत रेल्वेला रवाना करण्यात आले। समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांचीही यावेळी उपस्थिती होती। ज्येष्ठ नागरिकांनी या तीर्थदर्शन योजनेचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे आभार मानले। प्रवासाच्या प्रारंभी भाविकांनी भजन गायन करत श्रद्धेने आपली यात्रा सुरू केली आहे। या यात्रेदरम्यान नाश्ता, चहा, जेवण, पिण्याचे पाणी, राहण्याची व्यवस्था आणि अयोध्या स्थानकावरून निवासस्थळी ने-आण याची संपूर्ण जबाबदारी IRCTC कडे आहे। लाभार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून सामाजिक न्याय विभागाचे 46 कर्मचारी व आरोग्य विभागाचे 9 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण 55 कर्मचारी रेल्वेमध्ये सहप्रवास करत आहे। आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भारत गौरव यात्रा पर्यटन ट्रेनची या ठिकाणी सुविधा करून दिली। या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजी भोयर यांच्या माध्यमातून आज जवळजवळ 800 भाविक या ठिकाणी 4 वाजता रवाना होईल आणि उद्या संध्याकाळी 7 वाजता ते अयोध्या येथे पोहोचेल। या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी इतिहासात ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ते राम मंदिर बांधण्याचं काम अयोध्येला केलं आणि लाखो करोडो दर्शक भाविक त्या ठिकाणी दर्शनाला गेले। वर्धा जिल्ह्यातून सुद्धा आज ही भारत गौरव यात्रा ट्रेन सुटत आहे। सर्व भाविकाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे। आज या ठिकाणी भाविकाचा मनोगत व्यक्त करताना त्यांच्या जीवनातला आनंद आज पाहायला मिळाला आहे की उद्या आम्हाला राम मंदिराचं दर्शन, रामाचं दर्शन होईल। आणि खरं तर या वयात जात असताना सर्वाला असं वाटतं की एकदा तरी आपण रामाचं दर्शन अयोध्येला घेतलं पाहिजे। तो दिवस आज या ठिकाणी उजाळला। मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री पंकजी भोयर यांचं मनापासून स्वागत करतो। नमस्कार सर, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आज वर्धामधून अयोध्येसाठी आपण ट्रेन रवाना केली। या ट्रेनमध्ये एकूण 729 लाभार्थ्यांना आपण दर्शनासाठी रवाना केलेला आहे। त्यासोबत मेडिकलचा पण स्टाफ आहे आणि आमचा पण स्टाफ आहे। असा एकूण मिळून 800 लोकांची आपण रवानगी अयोध्येच्या दर्शनासाठी केलेली आहे। याचं सर्व नियोजन हे IRCTच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। IRCTची ट्रेन आहे भारत दर्शनची, तर त्या ट्रेनद्वारे आपण हे पर्यटनाचा पूर्ण यांचं अयोध्या दर्शनाचा आपण कार्यक्रम आखलेला आहे। यात अयोध्येपर्यंत आणि अन्य वर्धेपर्यंत परत यायची अशी पूर्ण व्यवस्था IRCTच्या मार्फत करण्यात आलेली आहे। त्यात भोजनाची, नाश्त्याची, राहण्याची आणि दर्शनाची हे आपण व्यवस्था यात आपण केलेली आहे। ज्येष्ठ नागरिक लोकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे आणि हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना काढली, त्याच्यामुळं हे ज्येष्ठ नागरिकांना फार सोयीची आहे। असं काही ते घडत नव्हतं आणि श्रीरामाचं काही दर्शन होत नव्हतं, कारण गोरगरीब लोक आहेत, कास्तकार आहेत, शेतमजूर आहेत, त्यांच्या दृष्टीने हे एक नंबरची योजना काढलेली आहे। आम्ही मोदी साहेबांचे आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे पण शतशः आभार मानतो। माझं नाव वामन महादेव चौधरी, समदपूर तहसील आणि समदपूर तहसीलमधलं दसोडा गाव असतं की ही योजना जे शासनाने काढली आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी फार उत्तम आहे। कारण आम्ही गरीब माणसं आहोत, आम्ही जाऊ शकत नाही, म्हातारे माणसं आहोत, त्याच्यामुळे हे जे योजना त्यांनी राबवलेली आहे
आम्हाला फार उत्तम आहे. या ठिकाणी व्यवस्था चांगली आहे. फराळ पाणी झालेलं आहे शर्ट घालून येतो साहेब. आणि नाही मग मुलाखत सर्व व्यवस्था चांगली आहे. हां, आम्ही आभार मानतो त्या शासनाचे, मुख्यमंत्र्याचे आणि मोदीचे. पडलं का आज खरोखर देशात त्यांची गरज आहे आज देशाला. हो, मला असं वाटलं होतं का आपल्या जीवनामध्ये अयोध्या हे घडलं पाहिजे. पडलं का आणि तोच योग मला खूप मी भाग्य समजतो. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।